नांदेड शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा एक भाग अचानक कोसळला असून ही घटना SGGS अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घडली आहे। सुदैवाने पुलाचा भाग कोसळला त्यावेळी रस्त्यावर कोणतीही वाहतूक नसल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र या घटनेमुळे पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील SGGS कॉलेज समोरील पुलाचा एक भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटना घडलेले ठिकाण अत्यंत वर्दळीचे मानले जाते। याच परिसरात SGGS अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय असल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची ये-जा असते। मात्र सुदैवाने पुलाचा भाग कोसळला त्यावेळी रस्त्यावर कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टळली। या घटनेनंतर पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामातील निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडली का याबाबत चर्चा सुरू झाली आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिसराची पाहणी आणि पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात नेमके कारण काय आहे त्याचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। नांदेडमधील या घटनेने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।